चिपळूण बिपळूणला 5 म्हणजे तिन्ही युद्ध खेळलेले अनेक सैनिक तिथे आहेत. 62, 65 आणि 71 हे तिन्ही युद्ध खेळलेले रत्नागिरीत अनेक लोक आहेत. आज त्यांना विचारा पेन्शनची काय परिस्थिती आहे. आर्मीमधली भरतीच थांबवली तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की आक्रमण होणार नाही का चायनाकडनं, आक्रमण होणार नाही का पाकिस्तानकडनं? उद्या आपल्या सीमेचे दरवाजे उघडे असतील तर कोण थांबणार आहे? पण हे सगळं जनतेपासून लपवून ठेवून काहीतरी द्वेषाचं राजकारण तयार करत आपल्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी हे सरकार काम करत आहे. पण त्यांना म्हणावं तितकं यश आलं नाही. म्हणावं तितकं नाही, त्यांना यशच आलं नाही. या समाजामधनं द्वेष जो पसरायला हवा होता तो काही पसरताना दिसला नाही. आता गावागावात प्रयत्न सुरू झालेत. कार करून मुसलमान समाजाला धंद्यापासून रोखायचं, त्यांना टार्गेट करायचं, आठवडा बाजारात त्यांना रोखायचं, हे असले काहीतरी चिल्लर कामं. महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही उघडपणाने सांगतो की आम्ही भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते रक्षणकर्ते आहोत. ज्या भारतीय संविधानाने वी द पीपल ऑफ इंडिया म्हणत इंडिया इज अ सेक्युलर कंट्री असं म्हटलेलं आहे. वी स्टँड फॉर सेक्युलरिझम. धर्मनिरपेक्षतेचा बचाव करणं ही आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे, या महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. ज्यांना इतिहासातलाही माहीत नाही ते काय प्रश्न विचारतात. शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये मुस्लिम सैनिक होते का? केळशी कुठे आहे? केळशी, रत्नागिरीत केळशी कुठे आहे? किती एकर जमीन आहे ते याकूब बाबाच्या नावावर? 722 एकर जमीन आहे. आजही 7-12 फेरफारमध्ये त्यांचे महसुली कागदपत्रांमध्ये उल्लेख सापडतात. मग का दिली एका मुसलमानाला शिवाजी महाराजांनी जमीन? उगाच काहीतरी खोटानाटा प्रचार करायचा, शिवाजी महाराजांच्या नावाने करायचा. अरे तुम्हाला औरंगजेबाची कबर खोदायची का होती? अरे औरंगजेब ही आमच्या शौर्याची ओळख आहे. दिल्लीच्या सुलतानाला त्याच्या घरी पाठवून जाऊ दिला नाही आम्ही, त्याचं थडगं इथेच बांधलं. आमच्या शिवबानी रोखला, आमच्या शंभूराजांनी रोखला, आमच्या ताराराणीला रोखला आणि तो स्वतःच्या घरी जाऊ दिला नाही. ती कबर काय सांगते? तर ती शिवाजी महाराजांचं शौर्य सांगते. अफजल खानाची कबर काय सांगते? तर एवढा मोठा सेनानी 1 लाखाचं सैन्य घेऊन आला होता, गडाच्या खाली पण नाही येऊ शकला, तिथेच मारला त्याला. गद्दारी, स्वराज्याशी गद्दारी करणारा कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला महाराजांनी तिथेच ठेचला. अफजल खानाची कबर तिची ओळख आहे, आमच्या गनिमी काव्याची ओळख आहे. या दोन्ही तुम्हाला मिटवून टाकायच्यात. कशासाठी? कारण का तुम्हाला शिवाजी महाराज कधी कधी अंगावर जड होतात. कारण का त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांची पिल्लावळ आता महाराष्ट्रात वावरताना दिसते. तेव्हा ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर हे राज्य काही सुस्थितीत आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. दुधाचे भाव सामान्य नागरिकाला परवडत आहे. काही दिवसानं तसं दूध समोर ठेवावं लागेल आणि चहा प्यावा लागेल. दूध बघायचं आणि चहा प्यायचा, अशी परिस्थिती. महागाई गगनाला भिडली असताना आपण कशावरच चर्चा करत नाही. म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे त्याची चर्चाच होत नाही. चर्चा कसली? हिंदू मुसलमान, धर्म पूछा जात नाही. आलं ना ओबीसीचं तुम्हाला आता करायचं आहे ना. कशासाठी? तुम्ही कालपर्यंत जातीय जनगणना म्हणजे या देशाच्या विघटनाला सुरुवात असं म्हणणारी BJP अचानक जातीय जनगणनेला तयार का झाली? ह्याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? हा प्रश्न आम्ही मांडला ना. मी तर 32 क्लिप टाकल्यात माझ्या स्वतःच्या. 32 ठिकाणी मी जाहीर भाषणांमधनं जातीय जनगणना झालीच पाहिजे असे विचार मांडलेले आहेत. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेदारी, हे जे काशीराम म्हटले होते ते झालंच पाहिजे. ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्याला तितकं प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे. आज न्याय व्यवस्थेमध्ये बहुजन समाजाचे किती लोक आहेत? कारण का आरक्षणच नाही.
अरे खरं तर आमची मागणी असेल न्यायव्यवस्थेत सुद्धा आरक्षण करा, जाऊ द्या ना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, न्यायाची प्रक्रिया वेगाने होईल. माझा स्पष्ट आहे की बीजेपी कुठलीही गोष्ट करत असताना, कुठलीही योजना आखत असताना, कुठलाही निर्णय करत असताना निवडणुका नजरेसमोर ठेवूनच करते. त्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करायला पाहिजे, आम्ही काँग्रेसी विचारांची माणसं आहोत, आम्ही गांधीवादी आहोत, पण आम्ही निवडणूक दुय्यम स्थानावर टाकतो, सेकंडरी. आणि बीजेपी जेव्हा राजकारणाचा विचार करते तेव्हा ती कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असते. 365 दिवस 24 तास ते निवडणुकांचा विचार करत असतात. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी जातीय जनगणना केली आणि ते 63% ओबीसी समाज मिळाला, म्हणजे पिछडा. 63% ओबीसी समाज मिळाल्यानंतर 20% SC ST, म्हणजे किती झाला? 83%. 5-7% मुसलमान, म्हणजे किती झाला? 90%. म्हणजे 90%च्या वरती बहुजन समाज बिहारमध्ये मिळाल्यानंतर जर जातीय जनगणना केली नाही आणि त्या रागापोटी हा पूर्ण वोटर जर सरकला तर आपला सुफडा साफ होईल. त्याच्या आधी जातीय जनगणना बिस्किट तर देऊया, म्हणून हे बिस्किट दिलं. आणि माझं स्पष्ट मत आहे की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.